हगवणे कसपटे प्रकरणामुळे आज हुंडा आणि सासरच्यांकडून होणारा सुनेचा छळ हा मोठा मुद्दा झाला असला तरी हा काही नवा मुद्दा नाही। त्यावर समाजात चर्चा होत असली तरी हा मुद्दा फक्त मराठ्यांचा सुद्धा नाही आणि असा गैरसमज सुद्धा कोणामध्ये राहू नये की हा मुद्दा मराठ्यांचा आहे, हगवणे कसपटेंचा आहे म्हणून हा मराठ्यांचा असं मुळीच नाही। हा मुद्दा नुसता भारतच नव्हे, भारतीय उपखंडात सर्व जाती समूहांमध्ये, सर्व धर्मियांमध्ये या ना त्या प्रकारे हा हुंडा नावाचा राक्षस सगळ्यांमध्ये पसरलेला आहे। पैशाचा लोभ सगळ्यांमध्ये आहे। सगळ्यांकडून मुलीकडच्यांना छळणं हे सगळ्यांमध्ये दिसलेलं आहे। अर्थात अपवाद त्याला आहेतच, पण म्हणून त्याच्याने नियम सिद्ध होतो। त्यामुळे कृपा करून असा समज करून घेऊ नका की मराठा आचारसंहिता हा मराठ्यांचा विषय नाही, हा आपल्या सगळ्यांचा विषय आहे। मराठा समाजाने पाऊल उचललेलं आहे स्वतःलाच दुरुस्त करण्यासाठी, चांगले नवीन मार्ग आणण्यासाठी, ज्याचं अनुकरण इतरांनी करायला हवं। भारतातील सर्वच जाती समाजात याना त्या प्रकारे आजही हुंडा दिला घेतला जाण्याचं प्रमाण प्रचंड आहे। मधल्या काळात आर्थिक उन्नती मिळवलेल्या अन्य जाती समाजातही हुंड्याच्या अनिष्ट रूढी पाळल्या जात आहेत, जोमानं पाळल्या जात आहेत। हुंडा प्रतिबंधक कायद्याला पळवाट म्हणून अन्य मार्गाने हुंडा दिला घेतला जाऊ लागलाय। ग्राफिक्सद्वारे पाहूयात हुंडा या विषयाची व्याप्ती काय, त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात हा हुंडा प्रकार काय। हुंड्याची प्रकरण आपण बघतोय 2022 ला उत्तर प्रदेश 3491, बिहारमध्ये 2930, महाराष्ट्र 2225, आता नुकतीच 2022 म्हणजे फार जुनी आकडेवारी नाही। मध्य प्रदेशमध्ये 1978, राजस्थानमध्ये 1834 आणि ही प्रकरणं पोलिसांमध्ये दाखल झाली म्हणून असलेली ही प्रकरणं आहेत। याच्यावरून लक्षात घ्या, या व्यतिरिक्त खूप आहेत। हुंडा न संपणाऱ्या मागणीचं दुष्टचक्र। हुंडा दहेज हा भारतीय उपखंडातील सर्व धर्म जातीय विवाहातला घटक आहे। जगभरात लग्नानिमित्त वधूवरांच्या देणे घेणे मानपानाच्या विविध प्रथा आहेत। काही ठिकाणी उलट मुलीकडचे घेतात अशा पण आहेत, पण भारतात तसं चित्र नाही। हुंडा विरोधी कायदा येईपर्यंत देशात हुंडा ही विवाहाची जणू काही अनिवार्य अट होती, म्हणजे लग्न झाले म्हणजे हुंडा दिला घेतला असणारच। 1961 रोजी हुंडा प्रतिबंधक कायद्यानं हुंडा देणे घेणे हे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा मानलं गेलं। त्याच्यासाठी 50,000 रुपयाचा दंड आणि शिवाय जेल सुद्धा शिक्षा होती। हुंडा हे स्त्री भ्रूण हत्येमागील अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे, लक्षात घ्या। स्त्री भ्रूण हत्येमागील एक महत्त्वाचं कारण हे पण आहे की मुलगी मोठी झाली की हुंडा द्यावा लागणार। मात्र आजही हुंडा उघड किंवा अप्रत्यक्ष दिला घेतला जातो, हे सामाजिक वास्तव आहे, याच्यापासून कोणीही नाकारू नये। मुलीला द्यायचं ते द्या, लग्नाचा खर्च करा, मुलाला भेटवस्तू द्या, मानपान या नावाने या मागण्या म्हणजे हुंडाच असतो। हुंडा म्हणजे लग्नाच्या आधी दिलेला पैसा नव्हे, तो नंतरही चालू राहतो। हगवणे कसपटे प्रकरणात लग्नानंतरही सासरच्यांकडून पैसा गाडीची मागणी झाल्याचा आरोप करण्यात आला होता, कसपटेंनी केला होता। हुंड्यावरून लग्न मोडणे, लग्नानंतरही छळ, दोन्ही स्थितीत मुलीकडचे धास्तावतात। नाही देत एवढे पैसे, आधी तोळा ठरलं असेल काय 1 तोळा, काय 10 तोळे, 50 तोळे, आता मागितले 100 तोळे, लग्न मोडून टाकू, ही धमकी हुंड्यासाठीचीच असते। आणि अशा प्रकरणात मानसिक तणावानं मुलींद्वारे आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत। वैष्णवी त्याचं ताजं उदाहरण। हुंडा नसला तरी सामाजिक प्रतिष्ठेपायी दोन्हीकडून मोठे खर्च केले जातात। हा हुंड्याच्या पलीकडचा मुद्दा, तोही तितकाच गंभीर आहे। आणि या सगळ्या केसेस आपण पाहिलेल्या आहेत। त्यानिमित्तानं एकूण 2295 केसेस महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाल्या 2022 ला। एकूण हुंडाबळी 180 हुंडा बळी झाले। हुंड्यामुळे हत्या 13 झाल्या आणि एकूण केसेस 2295। अरे रिॲक्शन आणि यानंतर या विषयावर बोलण्यासाठी आपल्या पाहुण्यांकडे जाण्या